तुका म्हणे
पाहतलोचनी सुख झाले उतरली सुख झाले उतरली सुख झाले उतरली पाहतलोचनी सुख झाले उतरली सुख झाले उतरली सुख झाले उतरली पाहतलोचनी सुख झाले उतरली सुख झाले उतरली सुख झाले उतरली पाहतलोचनी सुख झाले उतरली सुख झाले उतरली सुख झाले उतरली विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुधा सुखाची जोडी म्हणजे विठ्ठली आवडी म्हणे विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणा विठ्ठली आवडी म्हणा विठ्ठली आवडी म्हणा विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा शेर तुहार रस वाटितो अनिका शेर तुहार रस वाटितो अनिका शेर तुहार रस वाटितो अनिका शेर तुहार वाटितो अनिका
सेवितो आरस सेवितो आरस
सुरदाता सुरदाता तोच एक दान सुरदाता तोच एक दान सुरदाता विठ्ठलाची
सेवितो हारस वाटितो अनेका सेवितो हारस वाटितो अनेका घ्यारे हो नकारा न भरी देवरी ज्यांची पाऊली समान तोची एक दान शूरदाता मनाचे संकल्प पाववील सिद्धी मनाचे संकल्प पाववील सिद्धी जरी राहे बुद्धी याची पायी विठेवरी ज्यांची पावली समान तुझी एक दान शूरदाता तुका म्हणे मज धाडिले निरोपा तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सुपा सुखरूप विठेवरी ज्यांची पावली समान तुझी एक दान शूरदाता पांडुरंगा कुरु प्रथम म्हणून दुसरे चरणा संतांदिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्वरा पूर्ण कीर्ती सेवेला की सेवक झालो सेवक झालो सेवेला की सेवक झालो सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरूप सेवितो हा रस वाटितो अनेका घ्यारे होऊ नका रान भरी विठेवरी ज्यांची पावली समान तोची एक दान शूरदासा प्रस्तुत चिंतन रूप सेवेकरता निवडलेला अभंग जगतमान्य जगद्गुरु तुकोबारा यांच्या गाथा स्थितीतील अभंग आहे. या अभंगातून जगतमान्य जगद्गुरु तुकोबारा परमार्थासाठी भाविक लोकांना आमंत्रण देतात. जगाचा विचार केला असता जगामध्ये प्रत्येक गोष्ट व्यवहार ही आमंत्रणाने केली जाते. म्हणजे कोण माणूस कोणाकडे जातो तर त्याला तो पहिला विचार करतो किंवा हे मी कार्य करतो या कार्याला मला आमंत्रण आहे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. कोण येते घरा आमच्या कशाला काय ज्याचा त्याला नाही धंदा. महाराज म्हणतात माने पाचारिता नाही अरानुक. मानाने जे आपण बोलवलं ना, मानाने जे एखाद्या पत्रिका पाठवली ना
तरी लोक लग्नाला येत नाही, त्याच्यामुळे आपण केलंच नाही. असं गंमत आहे त्याची. महाराज म्हणतात की परमार्थाचं आमंत्रण द्यावं लागतं. परमार्थाचं आमंत्रण 3 लोक देतात. परमार्थाचं आमंत्रण ग्रंथ देतात, परमार्थाचं आमंत्रण भगवंत देतात, परमार्थाचं आमंत्रण संत देतात. ग्रंथ आमंत्रण देतात, भगवंत आमंत्रण देतात, संत आमंत्रण देतात. ग्रंथाचं आमंत्रण क्लिष्ट आहे, देवाचं आमंत्रण सिलेक्टेड आहे. कसं आहे? सिलेक्टेड, थोड्या लोकांसाठी, अधिकार वर्गासाठी आहे. परंतु संतांचं आमंत्रण या रे लहान, माझं चुकल्यावर सांगा, या रे लहान थोर, या ते भलती नारीन, करावा विचार नलगे चिंता कवनासी. असं सर्वांसाठी आहे बरं का. संतांनी जगाला पाहण्याचा दृष्टिकोन आणि जगाने जगाला पाहण्याचा दृष्टिकोन यामध्ये फरक आहे बरं का. ज्यावेळेस जग जगाला पाहतं ना, जगाच्या अँगलने जगाला पाहतात. ज्यावेळेस संत जगाला पाहतात ना, ते एका दिव्य दृष्टीने पाहतात. आपण आपल्या जवळच्या माणसाला ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस आपल्यामध्ये असलेली कमतरता आपण त्यात शोधतो. म्हणजे आपल्यात जे कमी आहे ते त्यात जास्त आहे ना, मग त्याचं जास्त पाहून आपल्याला खुजेपणा वाटतो. काय वाटतो? त्याचं जास्त पाहिल्यानंतर आपल्याला नेहमी आपल्यामध्ये काय वाटतो? खुजेपणा वाटतो. हा जग पाहण्याचा एक दृष्टिकोन आहे. महाराज म्हणतात जगतरी अवघे देव. संत महात्म्यांच्या दृष्टिकोनातून जग तर देव आहे. महाराज म्हणतात जनी जनार्दन ऐकतो हे मात, काय सांगतो दृष्टांत नकळे आम्हा. जन्म जरा मरण कवन भोगी भोग व्याधी नाना रोग सुख दुःखा. पाप पुण्य शुद्ध अशुद्ध आचरणी ही कोणा कारणे गवणे केली. आम्हा मरणास तू तव अविनाश कैसा हा विश्वास साच मानू. तुका म्हणे तुझी निवडी हे गुडार, कैसा हा विश्वास साच मानू. ते दिव्य आहे. महाराज म्हणतात हे एक गुण आहे. जग ज्यावेळेस जगाला पाहतं त्यावेळेस मी मगाशी सांगितलं ना, जगामधला कमतरता पाहत नाही. त्या कमतरता त्या जगातील माणसाला मत्सराला कारण ठरतं. काय करतं? बर का. हस्तिनापूर आहे. हस्तिनापुरामध्ये आमंत्रण आलं की पांडवांनी मै सभा बांधलेली आहे, तुम्ही पाहिलं आहे काय? दुर्योधनाला असं वाटलं खरंच बुवा आता आपण यांना आपल्या गावातून बाहेर काढलंय, तरीही मोठे झालेत, याचा अर्थ यांना पाहायला गेलं पाहिजे. आणि गेल्यानंतर ती मय सभेची निर्मिती मयाने केली होती बरं का. वास्तुशास्त्रात आता जे लोक वास्तुशास्त्राचा अभ्यास करतात ना, की मय नावाच्या राक्षसाची काही ग्रंथ आहे. मयमतम नावाचा ग्रंथ आहे. कोणता? मयमतम नावाचा एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये मयाने त्या नगराची निर्मिती कसं केली होती, मय सभेची त्याचं वर्णन आहे. त्याचं काय मोठा दृष्टिकोन असेल, काय त्याची विद्वत्ता असेल, काय त्यांचा विचार असेल, आता हा आपल्या सर्वसामान्य माणसाला बांधता येईल आपल्याला कळणार नाही, कारण की आपलं घरच 10 बायकाचं असतं. आपल्याला काय मोठा विचार करणार आहे, मोठा विचार त्यांचा कसं घर असावं काय. पाहायला गेल्यानंतर कल्पना अशी होती, मयाची कल्पना अशी होती, जिथे पाणी आहे पाण्याचं दृश्य वाटायचं तिथं जमीन असायची, आणि जिथे जमीनचं दृश्य वाटायचं तिथं पाणी असायचं. पाहणारा माणूस काय व्हायचा? गोंधळून जायचा. काय व्हायचा? गोंधळून जायचं का नाही? बघा, तुला जर सांगितलं तुला उपवास आहे का जेवायचे, तर तू काय सांगशील? नाही. मग तू काय म्हणणार? पहिला फराळ करणार मग जेवणार, असं उत्तर होईल नाही. कोणत्या तरी एका पक्षात मतदान करावं. बरोबर आले रेंज मध्ये आले तशी. कोणत्या तरी एका पक्षात मतदान करावं लागलं. तसं नाही, हे तरी असेल नाही तरी ते तरी असेल, नाही तर काही दोन्ही सारखं होणार नाही. आता ते गच्चीवरून पाहत होते. पाहता 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 ते नेमकं बरोबर द्रौपदीवर गच्ची नेमकं असं दुर्योधनाला वाटलं आता
ते जमिनी चालत जावं मोठ्या थाटात चालला होता धोतरवर करून बरं का कसं लोक थाटात चालतात नवीन नवीन धोतर घातलेली माणसं पहा कशी थाटात चालतात तसं का हत्ती चाललाय असं वाटतं की लोकांचं असं अट्रॅक्शन असतं की वा मी धोतर घातलंय मग लोकांनी पाहावं असतं का नाही कधीतरी घालणारा माणूस आणि कधीतरी धोतर घालणारा माणूस चालतो कसं माहिती का त्याला ते काही मिळ बसत नाही लोक फक्त ते सावरत नसतं द्या तो उभा होता थाटत चाललेला पण जमीन दिसायची ऐवजी जमीन दिसली चालायला लागला अचानक पाणी लागलं लागलं आणि पडलं पडल्यानंतर हसले काय झालं हसले आणि त्या हसण्यामुळं महाभारत झालं हसण्यामुळे काय झालं महाभारत वा मला सांगायचं काय माहिती आहे का ज्ञानेश्वर महाराज म्हणतात व्यवहारातील दृष्टी जर बदलली तर हे घडू शकतं परमार्थातला दृष्टिकोनच बदलला तर काय होईल बरं का ऐका व्यवहारातली दृष्टी बदलता कामा नये आणि परमार्थातला दृष्टिकोन बदलता कामा नये व्यवहारामध्ये दृष्टी बदलता कामा नये काय आपली नजर पायापाशी येते ना पायापाशीच ठेवली पाहिजे तर आपल्याला व्यवहार साधतो परमार्थाचा दृष्टिकोन बदलला नाही पाहिजे बरं का मी एका मोठ्या महात्म्याचं वचन ऐकलं म्हणजे ज्यावेळेस आपण बरोबर परमार्थ करतो ना तो बरोबर परमार्थ करत असताना आपले मनोभेद झाले तरी चालतील पण आपले मतभेद झाले नाही पाहिजे काय झाले नाही पाहिजे मनोभेद चालतील वा व्यक्ती तितक्या काय आहे माणसं बरोबर ते तुमचं मत माझ्या बरोबर नाही माझं मत तुमच्या बरोबर नाही तुमचं मत रात्री आलेला देतो म्हणतो दुसऱ्याला बरोबर आहे तसं काय नाही मत प्रवृत्ती आहे तितक्या माणसं तितक्या प्रवृत्ती आहेत पण सर्वसामान्यांनी मत बदलतात कामा नाही संत मताचा दृष्टिकोन ठेवून विचार करतात की माझ्या बाजूला कोण कोण येणार आहे काय करतात माझ्या बाजूला कोण कोण येणार मान बरं का मोठी माणसं कधी कधी आपल्या बरोबर येणाऱ्या माणसाला आजमून घेतात काय घेतात मोठी माणसं आपल्या बरोबर येणाऱ्या माणसाला आजमून घेतात तुकोबाराय म्हणतात जे तुकोबाराय म्हणतात ना यारे लहान थोर याचे भरती येणारी नर करावा विचार नलगे चिंता गोकांशी हे म्हणणारे तुकोबाराय आता म्हणतात मज सवे कोणी येऊ मज सवे आता येऊ नका कोणी मज सवे आता येऊ नका आता येऊ नका कोणी माझ्या बरोबर येऊ नका काय असं म्हणतात एका ठिकाणी म्हणतात या आणि एका ठिकाणी म्हणतात नको तुकाराम महाराजांचं इंडिकेटिव्ह बरं का जी गोष्ट तुकाराम महाराज पॉझिटिव्ह बोलतात ना तीच गोष्ट तुकाराम महाराज निगेटिव्ह बोलतात काय म्हणतात बरं का मोठ्या माणसाचं निगेटिव्ह बोलणं म्हणजे विरुद्धार्थी बोलणं
बरं का, मोठ्या माणसाचं समानार्थी बोलणं याच्याकडे कमी लक्ष द्या. पण त्याच गोष्टीवर ज्यावेळेस मोठी माणसं विरोध करतात ना, त्याच्याकडे विशेष लक्ष अंडरलाईन देऊन काढा. तुकाराम महाराज नेहमी सांगतात, मददास करीत्याचा संत दासांच्या दासाचा संत संग घेई चरण सेवा. काय म्हणतात तुकाराम महाराज? मला संत संग द्या, मला संत संग द्या. आणि तेच प्रकारे सांगताना तुकाराम महाराज काय म्हणतात? संत संगती न करावा वास, एखादा गुणदोष ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वर इतिहास प्रमाण तुम्हाला ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? तरी झडझडोनी वाहिला निग, ये भक्तीचे वाटे लाग, जेणे पावसी अव्यंगणी धाम माझे. काय म्हणतात? ऐशी हळवारपणे चित्ता येईल, तरीच ये उपयोगा जाईल, नाहीतरी मोठी होईल मुकिया भरण्याची. इकडे म्हणतात गडबड कर, इकडे काय म्हणतात? काय म्हणतात? हळूहळू म्हणतात. आम्ही नेमकं कसं काय करावं? मामा आम्ही कसं जावं? आम्ही गडबडीच्या मार्गाने जावं, हळूहळू मार्गाने जावं? हळूहळू पहिले तर म्हणतात तरी धडधडी व्हायला नाही. आपण संतांच्या मताला मत देणे इतके अधिकारी नाही. संतांचं मत खूप मतांतरांना तपासून झालेले आहे. कारण महाराज म्हणतात की मी लोकांना सांगतोय या, पण मी आजमावतोय की माझ्या बरोबर कोण कोण आहेत, माझ्या बरोबर कोण कोण आहे. बरं का, आपला साथीदार निवडताना, बरं का, आपला साथीदार निवडताना त्या साथीदाराला आपण आजमावलं पाहिजे. मोठे जुनी लोक सांगतात, मी अधिकारवाणीने काही बोलत नाही, माझा ते अधिकारही नाही, पण मी एक सर्वसामान्य तुम्हाला विचार सांगतो. आता इथे माझ्या वयाची कमी माणसं आहेत सगळे. म्हणून सांगतो, एक मुलगी एका मुलाबरोबर लग्न करते. सध्याची स्थिती सांगतो, एक मुलगी एका मुलाबरोबर लग्न करते. त्या लग्न केल्यानंतर ती मुलगी त्या मुलाला आपला पती मानते का पार्टनर मानते? तुमचं नाही सांगत बाबा, तुमचं सांगत तुम्ही तुमचं लग्न झालं तेव्हा तुम्ही पाहायला गेले होते का? तुमच्या वडिलांनी तुम्हाला विचारलं होतं का? मग तुम्हाला काय बोलायचा अधिकार नाही याच्यात. दादा तुझं सांगा आता, बघ ना वाट मला सापडला. सांग बरं, झालंय का तुझं? माझ्या पाठी करा. जाऊ द्या. बरं का दादा, त्यावेळेस लहान मुलगी ती लग्न करते त्यावेळेस आता चालू असते ना, ती त्या मुलाला पती मानते का पार्टनर मानते? पार्टनर मानते, पती मानत नाही. का पती मानत नाही? जर पती मानला असताना तर उलट बोलली नसते. जर पती मानला असताना भांडण झाले नसते. पती मानला असताना वर नजर केली नसते. काय मानलं आयुष्यात तिने? पार्टनर. काय हे काय बरं का, संसार पुस्तक होण्याचं कारण एकच आहे. कोणतं आहे माहिती आहे का? बरं का, त्याच आपलं चित्त मिळत नाही, फक्त शरीर मिळते. काय होते विचार काय ऊस डोंगा पडी रस पडे डोंगा काळे भरलिया भरलिया रंगा. माणसं शरीराला पाहून प्रेम करता, आत्मस्वरूपाला पाहून शरीराला पाहून करतात नाही. कारण महाराज असं सांगतात, मी शरीराचा विचार सांगत नाही, मी आत्मस्वरूपाचा विचार सांगतो. मी कशाचा विचार सांगतो? मी आत्मस्वरूपाचा विचार सांगतो. बरं, मग आत्मस्वरूपाविषयी जे जागृत आहेत ना, ते माझे गडी आहेत. आत्मस्वरूपाविषयी जे जागृत आहेत ते कोण आहेत? माझे. बरं का, जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांना उपदेश केला. जनार्दन स्वामी एकनाथ महाराजांना म्हणतात, एकनाथ महाराजांनी प्रश्न विचारला, महाराज माझ्या अंतःकरणामध्ये परब्रह्म ज्योत नित्य जागृत ठेवण्यासाठी मी काय केलं पाहिजे? त्यावेळेस ते उपदेश काय करतात बाबा? राधे गुरु गुही सदा सर्व काळ परब्रह्मी केवळ होई जागा. काय उपदेश केला?
राहे गुरुगृही सदा सर्व काळ आणि परब्रह्म केवळ होई जागा, परब्रह्म केवळ होई जागा हे होण्यासाठी तू गुरुगृही सदा सर्व काळ राहा. मग साधू संगे सोबटा गुरु सत्कर्माच्या वाटा तू संतांच्या संगतीत राहा. हे काय केले? एका माणसाने दुसऱ्या माणसाला आडवले परमार्थासाठी. अरे याचं काम नाही. परमार्थामध्ये कोणाचं काम नाही? एका खडी नावाच्या प्रकरणी काय? एका खडी नावाच्या प्रकरणी एका खडी नावाच्या प्रकरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तरणा वाक्यवंत नटे हरी कीर्तनात मग परमार्थातला तरुण कोण? बरं का? परमार्थातला तरुण कोण आहे? परमार्थातला तरुण शरीराने नाही, परमार्थातला तरुण अंतःकरणाने. तुका म्हणे वृद्ध होती आनंद तेथीचा मुकया सेवाच्या बहिले ऐकती कानी रे. आनंद तेथीचा मुकया सेवाच्या बहिले ऐकती कानी रे. आंधळ्याचे डोळे पांगळ्याचे पाय तुका म्हणे वृद्धवती तरणे रे. नाचत पंढरी जाऊ रे केळिया विठ्ठल रघुमाई माहुरे. करा करा लागत पाठ
मला यायचंय ना, काय करा? करा करा लागपाट, धरा पंढरीची वाट, जमनाहीच पेट, घात पडला काळाचा. महाराज, अहो तुम्ही आम्हाला पंढरपूरला येण्याचं आमंत्रण देता, त्या पंढरपूरमध्ये आम्हाला बोलवता, इथून मागं पंढरपूरला कोण कोण आलंय का? काय दोघंच जायचं बरं का? गेले का तुमच्या लोकांनी पंढरपूरला? मी नाही म्हणत, तो काय महाराज म्हणतात. अहो काय पण ते नेमकं पंढरपूर पुढे आहे, त्याचं काही लोकेशन आहे का? गगनगडावाला तरी लोकेशन आलं नाही. काही लोकेशन सांगता का काही? ते कुठे पंढरपूर? तुम्ही म्हणताय बा पंढरपूरला चला, लागपाट करा, बळकटी बांधा, चला चला, काही लोकेशन आहे का? मग ते म्हणजे लोकेशन आहे. कोणतं लोकेशन आहे? पृथ्वीलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. म्हणजे मृत्यूलोकामध्ये एक नगर आहे. अहो आता मृत्यूलोकामध्ये किती नगर आहेत? काय महाराज तुम्ही असा पत्ता सांगितलं, किती जाईल का आम्ही? बरोबर, म्हणजे अजून पत्ता बदलून सांगतो. म्हणजे मृत्यूलोकामध्ये काही द्वीप आहे, त्या द्वीपामध्ये जम्मू या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव, तिथे एक जम्मू नगर आहे. त्या जम्मू नगरामध्ये पंढरपूर आहे. असं कसं पत्ता सांगता? म्हणजे मृत्यू लोकांमध्ये जम्मू नगर आहे, पण जम्मू नगरामध्ये ते जम्मू द्वीपामध्ये नेमकं पंढरपूर कुठे आहे? महाराज पत्ता सांग बरं का? पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम्य, पांडुरंग दिन बंधू जयाचे नाम, अंधरा दिलीचे पंढरपूर आहे. त्या पंढरपूरला ना, म्हणजे नेमकं पंढरपूर कुठे आहे? अवनिष्ठ मृत्यूलोक जम्बूद्वीप इथं नाही म्हणून चालणार. एक्झॅक्ट लोकेशन टाका, लाईव्ह लोकेशन नको. करंट लोकेशन पाठवा. कुठे? भीमा एक वसविले नगर,
नाही. त्याचं तुम्हाला मी उदाहरण लोकेशन सांगितलं. भीमा तिरी एक वसविले नगर. ती भीमा तीर कुठे आहे बरं का? पंढरपूर. आरतीमध्ये प्रमाणे आरतीमध्ये तुकाराम महाराज म्हणतात, पंढरी पुण्यभूमी भीमा दक्षिण वाहिनी तीर्थ हे चंद्रभाग उतरले वैकुंठ महासुख नदी. काय देवाचे आरती आहेत. आता खळांकडून गिरून गेलं सगळं. देवाला आरती केल्यानंतर देवाला प्रसन्न वाटावं असा अर्थ करावं लागतं बरं का? महाराज म्हणतात असा रस सेवन मी केलाय. का हो महाराज तुम्ही रस सेवन केलाय, मग पंढरपूर मधला रस कोणता आहे? तुम्हाला एक खरं सांगू का? खरंच बोलते आतापर्यंत बरं का? तुम्ही तीर्थक्षेत्रामध्ये कोणत्याही जा, पण इव्हेंट म्हणून जाऊ नका. आपण तीर्थक्षेत्रामध्ये गेल्यानंतर काय सबमिट भाषा आपण तीर्थक्षेत्रामध्ये गेल्यानंतर आपल्यामुळे तीर्थक्षेत्र बिघडता कामा नाही. तीर्थक्षेत्रामुळे आपण सुधारलो नाही तरी आपल्यामुळे तीर्थक्षेत्र बिघडता कामा नाही. तीर्थक्षेत्रामुळे आपण घडलो नाही तरी चालत, बिघडवायचं काम नाही. आता लोक आळंदी पण येतात. आता तुम्हाला मी एक गाठ पण सांगू का? गावाला फडकत तिथं आळंदीला जाऊ लग्न तरी कशाला? काय आणि ज्ञानोबराची भूमिका घ्यायची कशाला? ज्ञानोबराची भूमिका घ्यायची. अहो ज्ञानोबरायचं जायचं म्हणलं ना, दान मागायला जा, ज्ञान मागायला जा, भक्ती मागायला जा, वैराग्य मागायला जा. आळंदीला जाताय ना, ज्ञान मागायला जा. देहूला जाताय ना, वैराग्य मागायला जा. पैठणला जाताय ना, शांती मागायला जा. त्र्यंबकेश्वरला जाताय ना, निवृत्ती मागायला जा. सासवडला जाताय ना, भक्ती पंथ मागायला जा. तिकडे जल्लाबाद निवडला जाताय ना, मुक्ती मागायला जा. ब्रह्मस्वरूपाला मागायला जा. काय बोंगड्यान बांगड्यान काय केले तुम्हाला माहिती आहे बाबा. मी आषाढीला असत बाबा शिकत आहे आणि तिथे उपरपडावर सत्कार असतात सगळे. म्हणजे मी भाषण ऐकायला चाललो. आता वरून आमच्या धर्मशाळेतून खाली येत होतो. आणि खाली येता एक आमच्या ओळखीतली कोकणातली बाई भेटली. कोकणातली माणसं साधी असतात, भावनिक असतात. कसे असतात? सगळ्यात महत्त्वाचं काय भावनिक असतात. भेटली मला. भेटल्यानंतर वा 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 महाराज भेटले. ते डोक्यात मोठं गाठोडं होतं. गाठोडं म्हणजे काय एवढं काय बांधून चालले? नाही म्हणाले देवाच्या गावची भाजी आहे. काय देवाच्या गावची भाजी? भावना काय? काय भावना? इकडे भाजी नाही का? भावना काय? बरं का? त्यांची जी भावना आहे ना, तो आपला परमार्थ नाही. परंतु मग आता भोंगड्या बांगड्या आळंदीला आपण रतूला गेलं तर गाथा घ्यावा, ज्ञानेश्वरी घ्यावी, ग्रंथ घ्यावा, धूप घ्यावा, दीप घ्यावा, अगरबत्ती घ्यावी, चंदन घ्यावं, गुलाल कुंकू असं घ्यावं का? काय काही बी घ्यायला जाते. मग पंढरपुरामध्ये गेल्यानंतर काय केलं पाहिजे? चंद्रभागे स्नान विदितो हरित समाधान चित्ता सर्व काळ. चंद्रभागेला जा बरं का? तुम्हाला मी खोटं बोलत नाही. आम्ही ऋतुवासी रामचंद्र बाबा बोली पाहिजे. इतकं चंद्रभागेवरती निष्ठा नाही का? जितकं चंद्र आता सकाळी आम्ही होतो पंढरपूरला. ते काय ते डुकरं त्याच्यात काय डुकरं घ्यायचं, म्हणजे डुकरं हाणायचे, आंघोळ करायचे. काय ते आम्ही हुशार किती करून आंघोळ करायचो. घरी यायला 2-3 बादल्या आंघोळ घ्यायचे. म्हणाले आम्हाला काय म्हणते चंद्रभागेला स्नान करता घरी येऊन अंगावर पाणी देता चंद्रभागेचा काय म्हणते. मग चंद्रभागे
चंद्रभागा चंद्रभागा कोणाला दिसते आणि चंद्रभागा जळ कोणाला दिसते? महाराज म्हणतात तीर्थ जळ देखे पाषाण प्रतिमा संतते अधमा मानसा ऐसे. अशा लोकांना परमार्थातला रस सेवन करता येत नाही. मग परमार्थातला रस सेवन कोणी केला? जो परमार्थाचा असेल त्याने. बरं का? परमार्थातला रस कसा आहे? हा रस आनंदाचा, पोष करू हरिनामाचा, कोण हा दैवाचा, भाग्य पावे येथील, पुण्य पाहिजे बहुत, जन्मांतरीचे संचित होईल कधीच आला अधिकारी तो. परमार्थाला अधिकारी लागतो. तुकाराम महाराज अधिकाऱ्याला आमंत्रण देतात, आजमावतात. काय? वा मी या रसाचं सेवन केले, तुम्ही सुद्धा या रसाचं सेवन करा. मग का मग तुकाराम महाराजांना विचारतात, महाराज तुम्ही या रसाचं सेवन केले आणि आम्हाला रसाचं सेवन करायला सांगतात, पण हा नेमका रस मिळतो कुठं? तुकोबाराय सांगतात विटेवरी जाती ज्यांनी विठेवर पाऊल ठेवलेली आहे त्यांच्या ठिकाणी मिळतो. बरं का? विठेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूरदाता. हे प्रमाण घालण्याचं कारण काय? जी माणसं परमार्थ वाटतात ना त्यांना विठेवर म्हणजे समाजामध्ये समान राहावं लागतं. बरं का? आम्ही टाकीचं प्रकरण ऐकायला जायचो. टाकीचं प्रकरण सांगत असताना मोठी माणसं असं सांगायची, मोठ्या माणसाने समाजात रडायचं नसतं. मोठ्या माणसाने सगळ्यासाठी सांगतो ज्याला मोठं व्हायचं ना हे समाजात रडायचं. आणि जी माणसं समाजामध्ये रडतात त्यांना समाज मोठं म्हणत आपल्यासारखं हे रडते. जेव्हा आल्या आल्या रडला नाही त्याचं कारण आहे मी देव आहे हे दाखवायचो. देव आल्या आल्या जेव्हा आले ना रडले नाही. देव का रडले नाही? तुमच्यापेक्षा मी वेगळा आहे हे पहिलं दाखवायचो. समाजामध्ये रडू नका असं म्हणतात. जी माणसं रडतात ती मोठी होत नाही आणि ती मोठे होतात त्यांना समाजामध्ये रडण्याचा अधिकार नाही. आम्ही पाठीमागेही सांगितलं ते
मला एखादी चार्लिंग चॅप्लिनचं वाक्य पाठवलं ते मला भारी पाठवतो. मी काही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी जास्त उघडत नाही कारण माझ्याकडे प्रयत्न भरपूर आहेत, पण मला ते आवडलं, मला पाठवलं होतं ते म्हणजे चार्लिंग चॅप्लिन असं म्हणतो म्हणजे की मला पावसात चालायला खूप आवडतं. काय म्हणजे त्याला विचारलं म्हणजे तुम्हाला पावसात चालायला का आवडतं? म्हणजे पावसात माझ्या डोळ्यातून निघालेले आसू जगाला दिसत नाही. माझ्या डोळ्यातून निघालेले आसू जगाला दिसत नाही बरं का. साधू रडतो पण देवासाठी, समाज रडतो समाजासाठी. समजताय का तिथे? माझा मुद्दा काय? विठेवरी ज्यांची पाऊले समान तोची एक दान शूरदाता. दान शूरदाता तो मोठा आहे ना, त्या दान शूरदात्याकडे समानता आहे. जे दया पाहिजे ते मुक्ती मुक्ती तुकाच साठी कोण दयाकडे नसावे. अहो म्हणाले काय तुमचा दाता समर्थ आहे कसं काय? दानाचं महत्व समजतं का? म्हणून दान कशाला म्हणाल? ते म्हणाले गोरखनाथ यांचे दोहा आहे. गोरखनाथ असं म्हणतात, दान दिया सो दूध बराबर, दान दिया सो दूध बराबर, मांग लिया सो पानी. दान दिया सो दूध बराबर, मांग लिया सो पानी. खींच लिया वो खून बराबर, हे गोरखवाणी. दान देताना ते दुधासारखं आहे, जे मागून घेतात ना ते पाण्यासारखं आहे, जे ओरबडून घेतात ना त्याला काय कशासारखं आहे? भल्या माणसाहो, आपण दुधाच्या नादी लागावं का रक्ताच्या नादी हे लक्षात आलं पाहिजे. कशाबद्दल आपण कशाच्या नादी लागावं हे लक्षात आलं पाहिजे. मग का हो ते म्हणाले माझ्या अंतःकरणाची जी गोष्ट आहे ती देव देणार का? अहो देवाचा स्वभाव आहे. देवाचा स्वभाव काय माहिती का? देवा भक्त जीवा म्हणून आवडते. देवाला भक्त जीवा कशा जास्त आवडतात? नव्हे 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 ते ही प्राणा करोती आवडते मिळते. जे भक्त चरित्राचे प्रशंसते. देवाचं चरित्र नाही, संतांचं चरित्र वर्णन करणारे जर त्याला आवडत असतील तर संत किती आवडत असतील? संतांचं चरित्र आवडत नाही, संतांचं चरित्र गाणारे आवडतात, संत आवडतात. मग संतांच्या अंतःकरणातल्या गोष्टी त्याला कळत नाही शकत. महाराज म्हणतात न सांगता तुम्हा कळो हे अंतर.
ज्यांच्या पायात घुंगरू असताना ती देवाला ऐकू येतं. कोणाच्या सांगतो मी? कोणाच्या? आता जेव्हा घुंगरू केवढा असतं मला गेलो येते करतुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे जर आपण काही मागायला गेलो तर तो देणार नाही का? तुकाराम महाराज म्हणतात मागण्याची सकाळी मुखाकडे काय मागतोय हा? बघा मागणारा पाहतो पण क्वालिटीने देतो. मागणारा लागतो त्याला. कोण लागतो? कोण मागतोय? महाराज म्हणतात जाणे जाणे जैसे ध्यावे तैसे व्हावे कृपाळे सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरियला अवघे साखरेचे अंग नये व्यंग निवडिता तुका म्हणे जे जे करी तेचे हरी भोगिता. काय आपण या अभंगाने वाचायचं ना वा अंतःकरणात घट करायचं आहे. तुकाराम महाराजांनी इतकं वाङ्मय लिहिलंय ना तर बरं झालं. तुकाराम महाराजांचं 4 कोटी अभंग आहेत. किती? 4 कोटी अभंग आहेत. त्या 4 कोटी अभंगातलं फक्त 4000 आपल्या वाटेला आले तरी आपलं 40 पाठ नाही. किती नाही आहे गावा कीर्तन करायचं नाही तर ते सोडून तिकडे ते हाय पाठ सगळं बाहेर सुटतोय मागं पुढं मागं पुढं मागं. तुकाराम महाराज म्हणतात देवाकडे गेली ना देवाचा स्वभाव आहे. देवाला वाटतं यांनी मला मागावं पण मोठी माणसं आपल्या तोंडाने मागत नाही. मोठी माणसं आपल्या तोंडाने मागत नाही. मग का हो? मोठी माणसं अंतःकरणात जो संकल्प करतात ना तो त्यांचा संकल्पची झाला पुरविता होतो. तुकाराम महाराज म्हणतात सत्य संकल्पाचा दाता नारायण सत्य संकल्पाचा दाता नारायण
तो प्रासादिक वारकरी चालले. आता लोक असं चाली म्हणतात की चालीचे असल्यामुळं नवीनच चाल काढते. आता काय तुम्हाला सांगू. महाराज म्हणतात या अभंगाचं जे चरण आहे बरं का, महाराज म्हणतात सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ एक अलंकार शोभती सकळ भाव बळे फळ इच्छेचे अंतरीचे वेद जाणे कळवळा व्यापक सकळ ब्रह्मांडाचा. अंतकरणात काय चाललंय ना, अंतकरणातल्या जगातल्या माणसाच्या प्रत्येकाच्या अंतकरणातील संकल्प देवाला कळतात. काय वाक्य, जगातील प्रत्येक माणसाच्या अंतकरणातील संकल्प कोणाला कळतात, देवाला कळतात. तुकाराम महाराज म्हणतात असे संकल्प पूर्ण करण्यासाठी त्याच्याकडे जा. मग तिथे गेल्यावर काय होईल, मनाचे संकल्प भाग्यश्री. आता पहिले कसं म्हणलं होतं, मनाचे संकल्प मनाचे संकल्प मनाचे संकल्प पावविलसी मनाचे संकल्प मनाचे संकल्प मनाचे संकल्प पावविलसी. त्याच्यासाठी संगीत राहावं लागतं. मनाचे संकल्प पाववीर सिद्धी जरीराज. बरोबर का, मग परत मी एक मारली. देव सगळं अंतकरणातलं पूर्ण करतो, पण कधी त्याच्या पायापाशी विचार होता कामा नाही. काय होता कामा नाही. न घडो याचे पायी बुद्धीचा व्यभिचार. तुकाराम महाराजांविषयी सांगताना, अरे तुकाराम महाराजांना तुम्हाला भाजायचं आहे ना, तर त्याच्या पायापाशी तुम्ही व्यभिचार करू नका. काय करू नका म्हणजे
आता येताना पांडुरंगाला जायचं आणि येता येता जिजुरीला पाया पडायचं. तसं नाही रे मग, एका गाडीत 2 दिवस जमत नाही. आमच्याकडे म्हणे दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूरला जायचं नसतं. काय काय दुसऱ्याच्या झेंड्यावर दादू पंढरपूरला जायचं हा नसतं. त्याच्यामुळं आपली लेकरं बाळ घरीच ठेवायचे असतात. महाराज म्हणतात मनाचे संकल्प पावविल सिद्धी, जरी राहे बुद्धी त्याचे पायी, याच्या पायापाशी बुद्धी ठेवा. महाराज काय म्हणतात, याच्या पायापाशी बुद्धी ठेवा. बुद्धीला खूप किंमत आहे. बुद्धी म्हणजे विचार आहे, बुद्धी म्हणजे ज्ञान आहे. महाराज म्हणतात की बुद्धीला राखण व्हा. महाराज म्हणतात मीच मज राखण झालो मना आपुलिया आलो. ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द किती गोड आहे पाहिलं की तुम्हाला. महाराज ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, आता आत्मप्रभा नित्य नवी, जे चोरोनिया ठाण दिवी, ते इंद्रिया ते जे इंद्रिया ते चोरोने जेवी तयासीच व्हावे. या प्रमाणाचा अर्थ काय माहितीये का, जो इंद्रिया ते चोरोने जेवी तयासीच व्हावे, शकणोती हैवै षड्ढन प्राक्षरी विमोक्षणा. आपल्या इंद्रियांचा वेग जी माणसं आवडतात ना, बरं का, कशाप्रमाणे कासवाला चालू लागली ना, आपल्याला कोणीतरी पकडणार आहे, आपल्याला काहीतरी आले तर कासव काय करतं माहितीये का, आपली स्नात समेटून घेतं. तद्वत आपल्याला जर वाटलं ना आपल्या परमार्थाला धोका आहे, कशामुळं तर आपल्या अंतःकरणाचे संकल्प थांबून द्यायचे नसतात. कोंड कोंडून धरीनं, हे काय अर्थ काय याचा, ते इंद्रिया ते कोंडवणी जीवे, इंद्रियाला कोंडायचं. आता लोक असतात, आता मी भजन ऐकून तू गावाला कोंडून कोंडून धरणं जीव असं म्हणतात. गमतच आहे मोठी मला ती. महाराज म्हणतात कोंड कोंडणी धरीनं जीवे, माझ्या इंद्रियांना काय करेन मी, कोंडे. हे का तुम्हाला मी उदाहरण देऊ का, गाणं असते, गाणं ते गाणं आहे ना, गायक गात नसतो, त्याला वाजवणं गायला लावतो. कशा पद्धतीने गाणं एक अशी किमया आहे, त्या गाण्याची चौकट नेहमी वाद्य आखतं. काय असतं त्याची बाँड्री कोण आखतं, वाद्य. आणि ते एकदा का त्या वाद्याने त्या तालाची बाँड्री आखली, किती मोठा गायक असू दे, समीच्या पुढे जात नाही, समीच्या मागे येत नाही, मग कुठं जातो बाबा, समीपासून समीपर्यंत जातो. का जातो समीपासून समीपर्यंत, चौकट आखली. तसं जर परमार्थ करायचं असेल ना तर मनाची चौकट आखावं लागेल. काय आखावं लागेल बाबा, मनाची चौकट आखावं लागेल. मग मनाचे संकल्प पावविल सिद्धी, जरी राय बुद्धी याचे पायी. तुकाराम महाराज म्हणतात मी काही सामान्य नाही, तुका म्हणी
तुका म्हणे मध धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप. महाराज म्हणतात बरं का, मला निरोप द्यायला पाठवलंय. मग का हो महाराज तुम्हाला निरोप द्यायला पाठवलंय, पण तो निरोप कोणता आहे? सेवितो आरस वाटतो आणि घ्यारे होऊन कारण भई ठेवली यांची पावले समान तूची एकदान सुरदाता म्हणा ते संकल्प पालविले सिद्धी तरी राहे बुद्धी याची पायी तुका म्हणे मज धाडले निरूपा मार्गा सोपा सुखरूप. असे आपण मोठ्या आनंदाने प्रेमाने आज इथे सर्व लोक जमलेले आहेत. आमचे परम आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू श्री अनंत महाराज श्री मोदी महाराज यांच्या योजनामार्फत आज परमपूज्य प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी गगनगिरी महाराज यांनी जिथे आपल्या जीवनामध्ये तपश्चर्या केली, साधना केली, त्या साधनभूमीमध्ये आपल्याला काहीतरी साधना व्हावी म्हणून आपण इथे आले आहोत. बरं का, साधना शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक साधना आणि दुसरी आपल्यासाठी साधना. जे आपल्याला साध्य होत नाही ती साधना जे साध्य करतात त्यांना महात्मे संत भक्त सत्पुरुष असं म्हणतात. म्हणून परमार्थाची उच्च कोटी अवस्था नेहमी साधनेवर अवलंबून आहे. महाराज म्हणतात काळ सारावा चिंतणे एकांतवासी गंगा स्नानी देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्ताहार विहार नियम इंद्रियाची साथ वासन निद्रा बहु भाषण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण भावया कथन हे उपाय लाभाचे देव समन तिथे देवा बाहेर काही न घ्यावा होईल आगवा. तुका म्हणे आनंद. आपल्या जीवनामध्ये जर आनंद करून घ्यायचा असेल ना तर साधना करा. कारण महाराज काय निरोप देतात माहिती का? उजळावया आलो वाटा खरा कोणा निवाडा हा निरोप आहे. तुकाराम महाराज काय निरोप देतात माहितीये का? महाराज म्हणतात भक्तिपंथ बहु सोपा पुण्य नागविया पापा अवघ्या वाटा झाल्याची
काही नगडे साधन उचित विधान विधिविधान नकळे नगडे सर्वता भक्तिवंत बहु सोपा पुण्य नागवेया बाबा येणे जाणे खेपा येण्याची एक काय म्हणतात असं जीवन संत महात्म्यांनी तिथे जगलं. तिथे आज आपण या उत्सवाची सुरुवात करत आहोत. हे उत्सव करतोय म्हणजे काय धंदा नाही, काय हे काय नाही, हे काय नाही. असं मत आहे की इथून खाली जे लोक आहेत घाटाच्या खाली तिथून त्यांना एक परमार्थाचं दर्जेदार अधिष्ठान व्हावं, जेणेकरून सध्या तरुण पिढीचा परमार्थ निष्क्रियतेकडे चाललेला आहे. कसा चाललाय? परमार्थ हा नेहमी क्रियाशील पाहिजे. कसा पाहिजे? क्रियाशील पाहिजे. जर परमार्थ क्रियाशील झाला तरच तो यथार्थ होईल. निष्क्रिय परमार्थ आणि निष्क्रिय संसार दोन्ही उपयोगाचं नसतं. म्हणून या येणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांना काहीतरी मार्गदर्शन व्हावं म्हणून हा उत्सव सुरू केलेला आहे. काय उत्सव सुरू केलाय? म्हणून केलाय. मी महाराज आमच्याकडे आल्यानंतर आम्हाला सांगितलं असं असं करायचे. करू म्हणालो, काही हरकत नाही. आमचं त्यांना मत होतं की बा यामध्ये निष्कामता ठेवा. ज्या उपासनेमध्ये निष्कामता असते ती उपासना हजारो दिवस चालत असते. काय दिवस चालते? वाजी आज इथे फक्त किती 100-200 लोक आले असतील बरं का. एक दिवस इथंच हजारो लोकांची पंगत पडत का? किती लोक आले? 100 लोक आले. मी काय म्हणतो, 10,000 बावळ येण्यापेक्षा 100 चांगले चांगले. महत्वाचं आहे. आता टाळ्या बिळ्यावर तुम्हाला काही आवडत नाही, तुम्ही ऐका. माझं मत आहे, 1000 लोकांना जर आमंत्रण दिलंय ना, माझा तो वाक्य महत्वाचं आहे का बरं का महाराज, तुम्ही 1000 लोकांना जरी आमंत्रण दिले ना, पण इथं जेवढी आलेत ना तेवढ्यांचीच लायकी इथे येण्याची होती. काय? तेवढ्यांचीच लायकी इथे येण्याची होती. असं मी का मोठ्याने बोलतोय सांगू का? कारण की आपल्याला जरी साधूच्या जवळ जाण्याची इच्छा असली तरी साधूला आपल्याला जवळ घेण्याची इच्छा असावी लागते. साधूची इच्छा लागते बा तुम्ही इथे यावं. काय कोणाची इच्छा लागते? एखाद्या संत सत्पुरुषांच्या दर्शनावर तुम्हाला जायचंय ना, तुम्ही खूप तयारीने येऊ शकता. अडचण आली ना, हे ऐकून घ्या की आपली इच्छा आहे त्यांचं दर्शन घ्यावं, पण त्यांची इच्छा नाही तुमचं दर्शन व्हावं. म्हणून इथं सिलेक्टेड लोक आहेत. किती आले? बरं दादा, तुमच्या जीवनामध्ये पुण्याचा उदय झालाय. काय झालाय तुमच्या जीवनात? काय झाला? आता उदय झालाय. फक्त धोतर पॅन्ट घातलं म्हणजे होत नाही. एक धोतर अंगर का टोपं घातलं म्हणून होत नाही. लायसन लागते. काय लागते? काय लागते दादा? लायसन. हा, लायसनची गाडी असेल तर आरटीओ पकडते का? किती मोठा आवाज असेल पकडते का? आता इकडे किती लोकांना लायसन आहे? हा, बरं का? असेल ना चांगलंच आहे, नसेल काढून घ्या. गडबड झाली असेल तरी रिन्यू करा. असं सगळं तुम्हाला सांगतोय मी बरं का. हा उत्सव करण्याचा उद्देश इतकाच आहे. मग साधू संगे सुबटा गुरु सत्कर्माच्या वाटा. साधूच्या संगतीमध्ये आपल्याला परमार्थ घडावा हा मुख्य उद्देश आहे बरं का. आज इथे 100 लोक येतील, पण पुढच्या वेळेस एक माणूस 100 लोकांच्या बरोबर असेल. आता हा तर इथे रोप लावले. काय लावले? रोप लावले. मी असं म्हणतो की इथे येऊन जर आपण नित्य दरवर्षी उपासना केली तर हे उपासनेसाठी इतकं पवित्र अधिष्ठान दुसरं कुठेच नसणार आहे. तुम्ही लोक सांगत आले हे प्राचीन असं स्थळ गणनाथ महाराजांच्या समाधीचं स्थळ आहे. म्हणून याही क्षेत्राला उजाळा येईल. जिथे सत्पुरुषांनी साधना केली त्या साधनेचं वलय
त्या साधनेची स्पंदन आजही इथे रेंगाळत आहे. सत्पुरुष जिथे थांबतात ते सामान्य नसतं. महाराज म्हणतात, जेथे वैष्णवांचा वास अन्य भूमी पुण्य देश, दोष नाही वखदासी दूत सांगे यमापाशी. जेथे वसती हरीचे दास, पुण्य पिके पापा नाश. वैष्णव संत महात्मे कुठेही थांबत नाहीत आणि जिथे थांबतात बरं का त्या क्षेत्रालाच ते तीर्थक्षेत्र करून टाकतात आणि त्या क्षेत्राला ते श्री क्षेत्र करतात, त्या क्षेत्रालाच ते महाक्षेत्र करून टाकतात. म्हणून सद्गुरू स्वामी महाराजांचं इथे वास्तव्य झालं. त्यांनी याच तीर्थक्षेत्रातून भारत भ्रमण करून आल्यानंतर इथे त्यांनी वास्तव्य केलं आणि वास्तव्य केल्यानंतर अनेक जडजीवांना उद्धाराची साधना आत्म्यांनी इथूनच सांगितली. म्हणून ज्यांनी इथून साधनेला सुरुवात केली, आपणही त्यांच्या वलयामध्ये यावं हा मुख्य उद्देश आहे. मुख्य उद्देश काय आहे? मग हे दोघं बंधू निरोप द्यायला निघाले. ते निरोप जसा सांगतायत ना तसा मी सांगतो. वा बरवी ही वेळ सापडली, संधी साजे झाली, बुद्धी संचिताची, येणे पत्नी माझी चालली, पावली दर्शन झाले, संता पायी त्रासले, दरिद्र दोषा झाला खंड, याची काळे पिंड पुनीत झाला. अशी आता अवस्था झाली. महाराज म्हणतात, बर्वे देशावर झालो. बरं झालं म्हणजे गाव सोडलं. बघा महाराजांचे अभंग किती गोड आहे, किंवा 2-3 सांगतो थांबतो. बर्वे देशावर झालो, काय बोल बोलावे, लाभे लाभ दुनावला, जीव झाला दर्शने, भाग्य झाली संत भेटी, आवडी पोटी होती ते, तुका म्हणे श्रम केला अवघा आला बाळासे, तुकोबारा म्हणतात भरवणी आलो जीवी, व्हावे भेटी पाय असे. अरे अंतकरणामध्ये पुनगाट बांधून आलो निमित्ताना. बरं का घरातून तुम्ही बाहेर पाऊल टाकलं ना त्यावेळी अंतकरणात विचार केला वा आपण गगनगडावर जाऊ, आपल्याला महात्म्यांच्या समाधीचं दर्शन होईल, आपल्याला भजन होईल, आपल्याला कीर्तन होईल, आपल्याला भोजन होईल, आपल्याला वाऱ्यात झोप लागेल, असा विचार केला होता ना. या हा येणारा वारा ना सर्वसामान्य म्हणू नका. सत्पुरुषांच्या अंगावरून येणारा वारा सुद्धा आपल्या अंतकरणामध्ये पावित्र्य निर्माण करणारा असतो. म्हणून या गुहेमध्ये इथे जे कुंड आहे तिथे महाराजांनी इतके दिवस अनुष्ठान केले, साधना केली. जिथं जिथं त्यांची पावलं लागली, तिथं तिथं आपलं पाऊल जरी नाही लागलं ना, तिथं जिथे जिथे त्यांचे पाऊल लागले ना, तिथे तिथे आपली नजर जरी पोचली, तिथे तिथे आपलं अंतःकरण पवित्र होऊन जाईल. महात्म्यांची एक ताकद असते. बरं का संत नव्हती जगा माणसाच्या साडीके, ते कशाला म्हटले माहितीये का? म्हणजे काय रे, फेटा धोतर उपरणं घातलं म्हणजे जर महात्म्य नसते. महात्म्य कोणत्या कधी पेशात येतील सांगता येत नाही. म्हणून महात्म्य ओळखण्यासाठी महात्म्याची नजर यावी लागते. महात्म्य ओळखण्यासाठी महात्म्याची नजर यावी लागते. म्हणून हा उत्सव आपण या ठिकाणी सुरुवात केलेला आहे. काय केलाय? सुरुवात केला. हो आता या वर्षी 1.5 दिवसाचा उत्सव आहे. पुढच्या वर्षी 4-5 दिवसाचा उत्सव आहे. आता हे काय काय केलं काय आता पुढच्या वर्षी पहा. आता इकडे कोल्हापूर भागात आपण आमंत्रण सांगू आणि इकडे सगळे देवकर वास्कर पाडाची माणसे. बरं का आपण सगळ्या पक्षात मतदान करायचं. आपलं काय करायचं? आपण काय लई घोटाळा करायचा नाही. काय करायचं नाही. साधू आपली मस्ती में आगमध्ये बसतील. काय आपण आपल्या मस्तीत राहायचं. लोक आपल्याला चांगलंही म्हणणार आहेत आणि वाईटही म्हणणार आहे. लोक आहेत ते. लोकांना नाही पटलं तर जेवण आणणे म्हणणार. घरी असं यापेक्षा सुंदर नाही म्हणणार. लोक आहेत ते. परमार्थ करूनही देत नाही आणि परमार्थ जगूनही देत नाही. म्हणून आपल्या वाट्याला जे आलंय ते आपण करत राहतो. तेच आपल्यासाठी, आपण याच्यासाठी चालू हे म्हणायचं आणि आपलं कार्य चालू ठेवायचं. संत सत्पुरुषांचा आशीर्वाद, ज्ञानोबा तुकोबरायांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे आहे. त्यांचा आशीर्वाद नसता तर आज हे उभं राहिलं. आज हे सुरुवात आहे. आज त्या शीतल रान पाहिलंय. काय पाहिलंय? आता शीतल रान अजून खूप काही होईल. असो हे इतकंच माझं हे बोलणं आहे.
या उत्सवाला अनादिकालपर्यंत स्थिरता यावी, महोत्सव व्हावा इतकीच मी भगवत चरणी प्रार्थना करतो. झालेले अखंड समाधी समाधी महाराज परेकर आमचे गुरुवारी प्रातस्मरण वस्तू असतील विठ्ठल महाराज भले आनंद शुक्रवासी अखंड समाधीवर ब्रह्मलीन स्वामी श्री रवींद्र महाराज यांच्या चरणी समर्पित करतो. एकदम मोठ्या प्रेमाने आवडीने भजन करा. ज्ञानेश्वर तुकाराम महाराज म्हणतात, तुकाराम म्हणे मला धाडी निरोपा मार्ग हा सोपा बरं का. हा मार्ग सोपा आणि सुखरूप आहे याची प्रत्येकाला जाणीव करून देण्यासाठी हे भजन कीर्तन आहे. बरं का. परमार्थ सगळ्याला कळतो दिसतो, त्याची जाणीव करून देण्यासाठी काहीतरी क्षेत्र असतं. बरं का. भगवान बापूने एकदा सांगितलं ते राम सगळीकडे आहे, मग मंदिर बांधण्याची काय गरज आहे. काय विचारलं ते म्हणाले की राम सगळीकडे मग एवढं अयोध्येचं मंदिर बांधण्याची काय गरज आहे. ते त्यांना एकच दृष्टांत सांगितला. ते म्हणाले हवा सगळीकडे पंक्चर झाल्यावर तिकडे काय जावं हवा करायला काय जावं लागेल. तसंच ते आपली गाडी चार्ज करण्यासाठी हे असे एक वस्तू आहे. मोठी गाडी नाही सांगितली. आपलं शरीर पवित्र करण्यासाठी असे एक उत्सव आहे. म्हणून या उत्सवाला अनेक लोक शुभेच्छा देतील. संत महात्म्यांचा आशीर्वाद आहे, त्यापेक्षा आपण बोलणं चांगलं नाही. एकदा मोठ्या प्रेमाने आवडीने त्या दोन्ही भावंडांना, त्या सर्व कुटुंबांना, त्या सर्व गावाला जे जेवढे लोक आहेत, जेवढे लोक इथं आले त्यांना सर्वांना तुकाराम महाराजांनी आशीर्वाद द्यावा एवढ्यासाठी तुकाराम महाराजांचे एकदा भजन करा. तुकाराम